नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ कीर्ती उदय पाटील, उल्हास विद्यालय माध्यमिक विभाग उल्हासनगर 4 या ठिकाणी कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याचा अभ्यास करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला बघा आपल्याला दिलेला आहे लेट्स रिकॉल। आपण लहान वर्गांमध्ये याच्याबद्दल थोडंसं बेसिक माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो अभ्यासलेली आहे। तर आपण पॅरलल लाईन्स कोणाला म्हणणार आहोत, तर द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स। जे बघा आपल्याला डायग्राममध्ये दाखवलेले आहेत, दीज टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स विच आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, याला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणणार आहोत। सपोज विद्यार्थी मित्रांनो, जर मी आता याप्रमाणे दोन लाईन काढल्या तर दीज टू लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर, आपल्याला इंटरसेक्ट करताना दिसत आहे बघा इथे पॉईंट ओ मध्ये। सो दीज आर नॉट पॅरलल लाईन, आपण याला पॅरलल लाईन म्हणणार नाहीत। तर ही आपली पॅरलल लाईनची महत्त्वाची डेफिनेशन आहे, सर्व विद्यार्थ्यांनी ती पाठांतर करायची आहे। मग आता आपण हे बघा वर्ड मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करणार आहोत, तर लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स हे आपल्याला रिटर्न करायचं आहे। बघा या साईनमध्ये लाईन्स आहे आणि पॅरललचं साईन करताना आपण त्या ठिकाणी याप्रमाणे दोन उभ्या लाईन काढायच्या आहेत आणि त्याचं वाचन आपण करणार आहोत, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम। दोन स्ट्रेट लाईन दोघांच्या मध्ये आपण काढायच्या आहेत। आता आज आपल्याला काय अभ्यासायचं बघा, लेट्स लर्न ट्रान्सव्हर्सल। तर ट्रान्सव्हर्सल यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर आपण त्याला छेदिका असं म्हणणार आहोत। सपोज इन द ॲडजॉइंग फिगर लाईन एल इंटरसेक्ट लाईन एम अँड लाईन एन इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स। आता बघा लाईन एल त्या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहे लाईन एम अँड एनला इन टू डिस्टिंक्ट पॉईंट। एम लाईनला बघा लाईन एल इंटरसेक्ट करत आहे पॉईंट ए मध्ये, लाईन एनला लाईन बी एल इंटरसेक्ट करत आहे पॉईंट बी मध्ये। सो आपण या लाईनला काय म्हणणार आहोत, दिस इज द ट्रान्सव्हर्सल। त्याची डेफिनेशन काय येईल बघा की इफ ए लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स। डिस्टिंक्ट पॉईंट याचा अर्थ काय आहे, डिफरंट पॉईंट, म्हणजे दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये ती त्याला इंटरसेक्ट करणार आहे। then that line is called as a transversal of those two lines. So in this figure line L is a transversal. आपल्याला या डायग्राममध्ये आपण काय म्हणणार आहोत, लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल, ती त्याची ट्रान्सव्हर्सल असणार आहे। मग आता ट्रान्सव्हर्सलमुळे कोणते अँगल तयार होणार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत बघा, अँगल्स मेड बाय ए ट्रान्सव्हर्सल। तर अशा कोणत्या पण दोन लाईन असतील त्याला एक ट्रान्सव्हर्सल आपण काढलेली असेल तर त्याच्यामध्ये किती आणि कोणकोणत्या प्रकारचे अँगल तयार होतात ते आपल्याला बघायचं आहे। सो इन दिस फिगर देर आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन एम अँड एन अँड ॲट इच ऑफ दिस पॉईंट 4 अँगल्स आर फॉर्म। आता जर बघा मी या एम पॉईंटजवळ पाहिलं तर मला 4 अँगल तयार झालेले दिसत आहे। दिस इज फर्स्ट अँगल, दिस इज सेकंड अँगल, दिस इज थर्ड अँगल अँड दिस इज फोर्थ अँगल। जर मी एन पॉईंटजवळही पाहिलं तर बघा मला हा एक अँगल दिसत आहे, दिस इज माय फर्स्ट अँगल, दिस इज सेकंड अँगल, दिस इज थर्ड अँगल अँड दिस इज फोर्थ अँगल। तर असे त्या ठिकाणी बघा देअर आर 8 अँगल्स इन ऑल। ईच ऑफ दीज अँगल्स हॅज वन आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल अँड द अदर इज ऑन वन ऑफ द गिव्हन लाईन। आणि प्रत्येक अँगलची एक साईड जर आपण पाहिली तर ती त्या ट्रान्सव्हर्सलवर असणार आहे। दीज अँगल्स आर ग्रुप इन डिफरंट पेयर्स ऑफ अँगल्स, लेट्स स्टडी द पेयर्स। मग आता हे जे अँगल्स आहे बघा आपल्याला 8 अँगल्स या डायग्राममध्ये दिसत आहे, त्याच्या पेयर्स आहे ते आपल्याला बघायचे आहेत। तर पहिली पेयर आहे करस्पॉन्डिंग अँगल्स। मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स आपण कशाला म्हणायचं आहे, तर इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ ए पेयर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन and the other arms are on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angles. म्हणजे सेम साईडला बघायचं आहे बघा आणि त्याची आर्म पण त्या ठिकाणी सेम असणार आहे। सपोज आता मी इथे वहीमध्ये माझा डायग्राम काढत आहे, दिस इज द ट्रान्सव्हर्सल अँड दिस आर द टू लाईन्स।
तर आता मला करस्पॉन्डिंग अँगल्स बघायचे आहेत बघा. तर आता सेम साईडला मी बघणार बघा. या ट्रान्सव्हर्सलमुळे मला राईट आणि लेफ्ट असे 2 पार्ट दिसत आहे. पुन्हा अबो अँड बिलो असे 2 पार्ट दिसत आहे. एकूण 4 पार्ट झालेले आहेत. जर मी आता राईट साईडला अबो पाहिलं बघा, तर खाली पण मी राईट साईडला अबो बघणार आहे. दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. राईट साईड घ्यायची बघा, सेम साईड घ्यायची आहे. परीक्षेला आपल्याला डेफिनेशन विचारत नाहीत, आपल्याला फक्त अँगल त्या ठिकाणी लिहायचे असतात. तर आपण लक्षात घ्यायचं आहे सेम साईडला आणि सेम ठिकाणी असायला पाहिजे आहे. तर राईट साईडला मी बघते आणि रेषेच्या अबो मी बघणार आहे, तर हा पण रेषेच्या अबो येणार. त्याच्यानंतर जर मी राईट साईडलाच बघेल, रेषेच्या बिलो साईडला मी बघेल, तर दुसरा अँगल पण मी रेषेच्या बिलो घेणार आहे. आता जर मी लेफ्ट साईडला येणार, जर मी रेषेच्या अबो बघितलं, तर इकडे पण मी रेषेच्या अबो बघणार आहे. अशी याची पेयर असणार आहे बघा. जर मी इकडे रेषेच्या खाली बघितलं, तर इकडे पण मी रेषेच्या खालीच बघणार आहे. याप्रमाणे मला करस्पॉन्डिंग अँगल्स त्या ठिकाणी मिळणार आहे. जर मी आता सपोज यांना नावं दिले, जर मी इथून नाव घेतलं ABCD देन EFGH. जर मला आता करस्पॉन्डिंग अँगल्स या ठिकाणी लिहायचे असतील बघा विद्यार्थी मित्रांनो, तर रेषेच्या उजव्या बाजूला वरच्या साईडचे अँगल. मग आता उजवी बाजू वरती A अँगल आहे, तर या A अँगलची करस्पॉन्डन्स जोडी कोणती असणार आहे, तर अँगल E असणार आहे. नंतर अँगल D बघा रेषेच्या खाली आहे, त्याची जोडी कोणाबरोबर येणार आहे, तर ती अँगल H बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर मी आता लेफ्ट हँड साईडला जाणार बघा. लेफ्ट हँड साईडचा जर मी अँगल B घेतला, तर या अँगल B वरती आहे बघा, तर मी अँगल Fची त्याची जोडी घेणार आहे. त्याच्यानंतर मी C बिलो अँगल घेतला बघा खालचा, तर मी इकडे पण खालचा अँगल घेणार आहे. मी त्या ठिकाणी G अँगल घेणार आहे. दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. हे जे आहेत बघा ते माझे या डायग्रॅमसाठीचे करस्पॉन्डिंग अँगल्स असणार आहेत. देन डिअर स्टुडंट्स, अवर नेक्स्ट पॉइंट इज इंटेरियर अँगल्स. A pair of angles which are on the same side of the transversal and inside the given lines is called a pair of interior angle. आता बघा आपली डेफिनेशन काय आहे, सेम साईडला घ्यायचं आणि इन साईड घ्यायचं बघा. महत्त्वाचे पॉईंट कोणते, सेम साईड आणि इन साईड. मग आता सपोज माझ्याकडे जी डायग्रॅम आहे, या डायग्रॅममध्ये सेम साईड जर मी राईट साईड घेतली बघा, तर ही बाजू मी घेणार आहे. ही बाजू मला नको आहे, मी राईट साईड घेणार. त्याच्यामधून इन साईड मी बघणार आहे. तर आता मला इन साईड बघा आतमध्ये कोणते अँगल दिसत आहेत, तर आतमध्ये बघा माझं D नाव आहे आणि E नाव आहे. जर मी लेफ्ट हँड साईडला आली तर C आणि F नाव आहे. तर हे जे अँगल आहे दॅट आर द इंटेरियर अँगल. अँगल D अँड अँगल E इज द पेअर ऑफ इंटेरियर अँगल. दिस इज फर्स्ट पेअर. देन सेकंड पेअर इज, आता बघा मी लेफ्ट हँड साईडला येणार. इन साईड म्हणजे आतील अँगल आपण घ्यायचे आहेत. तर अँगल C अँड अँगल F आर द इनसाइड अँगल दॅट आर द इंटेरियर अँगल. सो दीज आर द पेअर्स ऑफ अँगल्स. बघा आपल्याला इथे 3 लेटर्समध्ये त्याचे नावं लिहून दिलेले आहेत. जर आपण पुस्तकातून त्याचे अँगल्स पाहिले तर आपल्याला ते 3 लेटरमध्ये याप्रमाणे मिळणार आहेत. मी 1 लेटरमध्ये तुम्हाला इथे लिहून दिलेले आहेत. पुस्तकामध्ये आपल्याला 3 लेटरमध्ये त्याचे नावं लिहून दिलेले आहेत. अबो साईडचे अँगल बघायचे, नंतर राईट साईडला जायचं, लेफ्ट साईडला यायचं आणि लेफ्ट साईडचे जे अँगल आपण बघायचे आहेत. दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. देन इंटेरियर अँगल्स बघताना बघा आपण दोघं लाईनच्या आतमध्ये जे असतील इनसाईड अँगल ते बघायचे आहे. देन अवर नेक्स्ट पॉईंट इज अल्टरनेट अँगल. मग आता याची डेफिनेशन काय असणार आहे बघा अल्टरनेट अँगल्ससाठी. तर पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर इज कॉल्ड ए पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. म्हणजे आता सपोज जर माझ्याकडे समजा डायग्रॅम असेल, आपण पुस्तकातीलच डायग्रॅम त्या ठिकाणी नावं घेऊया 3 लेटर्समध्ये. जर माझ्याकडे बघा ही डायग्रॅम आहे A M
क्यू, त्याच्यानंतर इकडे पी नाव आहे बघा, नंतर इथे आर एन एस आणि टी. आता बघा ही डायग्रॅम माझ्याकडे आहे. 3 लेटर्समध्ये आपण याचे इंटेरियर अँगल बघणार आहोत. तर आता आपली डेफिनेशन काय आहे बघा, अपोजिट साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. आणि कुठे असतील बघा ते, तर इनसाइडच असणार आहे, आतमध्ये असणार आहेत आणि एक्सटेरियर असताना बाहेर असणार आहे. तर जर मी आता ट्रान्सव्हर्सलची लेफ्ट साईड घेतली बघा, तर दुसरी जोडी मी राईट साईडची घेणार आहे आणि दोघांची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट असणार आहे. म्हणून आपण अँगल बघताना बघा डायग्राममध्ये बघा मी कसं ॲरो करत आहे, झेड असा बघा, झेड दिसतोय बघा असा प्रत्येकाला. या ठिकाणी झेड माझा थोडा लाल डार्क झालेला दिसत असेल. दीज आर द अल्टरनेट अँगल आणि याला आपण इंटेरियर म्हणणार आहोत. मी आता याचं 3 लेटरमध्ये नाव कसं लिहिणार बघा, अँगल, हा अँगल PMN असं त्याचं नाव होणार. याची जोडी कोणाबरोबर असणार आहे, तर हा अँगल बघा, अँगल MNS. दिस इज माय इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता दुसरी जोडी बघा या बाजूची असेल, हा एक इथला अँगल घ्यायचा आहे तर एक या बाजूचा घ्यायचा आहे. क्रॉसमध्ये आपण बघायचं आहे, इथला अँगल तर या बाजूचा, अपोजिट साईड आपण घ्यायची आहे. आता मी या अँगलचं 3 लेटरमध्ये नाव काय लिहिणार बघा, हा अँगल मला बघायचा आहे अँगल QMN. आता दुसरा अँगल बघा या साईडचा आहे, मी याचं 3 लेटरमध्ये नाव काय लिहिणार, RNM, अँगल RNM. दीज आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता मला एक्सटेरियर बघायचे आहे बघा. आता मी आतमधील अँगल लिहिले, हे इन्नर साईडचे अँगल झाले बघा, ज्याला आपण इंटेरियर अँगल म्हणणार आहोत, इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. मग त्याच्यासाठी पण डेफिनेशन आपली सेम आहे की अपोजिट साईडचे आपण बघायचे आहे. जर मी लेफ्ट हँड साईडचा घेतला बघा अँगल, तर मी राईट हँड साईडचा घेणार आहे. पण तो मी कोणता अँगल घेईल बघा, तर एक मी अबो घेतला तर मी तो खालचा घेणार आहे, अपोजिट घ्यायचा आहे. मग याचं नाव माझं वरच्या अँगलचं काय येणार आहे बघा, तर माझं त्या अँगलचं नाव येणार आहे अँगल AMP. याची जोडी या अँगलशी असेल बघा, खालच्या अँगलशी, याचं नाव माझं असणार आहे बघा, इथून घेणार मी TNS, अँगल TNS. ही माझी एक पेअर झाली. आता दुसरी पेअर बघा, जर मी या साईडचा अँगल घेतला राईट हँड साईडचा, तर मी दुसरा लेफ्ट हँड साईडचा अँगल घेणार आहे आणि मी हा अबो घेतला तर हा मी बिलोचा घेणार आहे. मग या अँगलचं माझं नाव काय असणार आहे, अँगल AMQ असणार आहे. आणि हा जो अँगल आहे बघा, याचं नाव माझं असणार आहे RNT. सो डिअर स्टुडंट, इन दिस वे वी लर्न टुडे the pairs of angles which are formed by the transversal, that is the corresponding angles, then interior angle and alternate angles. Thanks for watching.